इकडे बातमी पालघरमधून आहे। पालघरमध्ये भात पेरण्यांना सुरुवात केलेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 हेक्टरवरती भात शेती केली जाते। सध्या यांत्रिक पद्धतीने भात शेतीला महत्त्व दिले जात असलं तरी देखील पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आजही पारंपरिक बैल आणि नांगराने उखळणी करून भात पेरणी केली जाते। याच भात पेरणीचा आढावा घेतलेला आहे। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जो पाऊस आहे तो चांगला पडतोय। गेले 4-5 दिवस सातत्याने पाऊस आहे तो सुरू आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या भात पेरण्या आहेत त्याला सुरुवात केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर कृषी विभागाने सांगितलेलं आहे की अजून थोडं थांबा आणि उशिराने पेरण्या करा। मात्र आताचा जो ज्या पद्धतीने पाऊस होतोय त्या पद्धतीने जो पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी आता आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकतो की अगदी पारंपरिक जी भात शेती आहे ती पारंपरिक पेरण्या आहेत त्या केल्या जात आहेत। सध्या आपण इथे पाहाल तर बैलजोडी नांगर अशा पद्धतीने जी पेरणी आहे ती पारंपरिक पद्धतीने उखळणी आणि पेरणी केली जाते। हे भात आहे महालक्ष्मीकडून मी आणलाय भात। हे अतिउत्तम चांगलं भरघोस पीक देते म्हणून हे मी करतो। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की ही भात आहे ते पेरलं जाते। अगदी महालक्ष्मी नावाचं हे भात आहे। आपण पाहिलं तर हे भात आहे ते नवीनच जे बियाणं आहे ते इथे आणलेलं आहे आणि ते आता पेरायला सुरुवात केलेली आपण बघाल तर इथे जी नांगरणी आहे ती केली जाते। आणि एकूणच पाहायला गेलं तर सध्या जो पाऊस चांगला पडतोय आणि त्याच्यामुळे हे भात पेरण्या आहेत त्या तातडीने शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आहेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।